Welcome students to the Pandre classes. I am Pandre teacher. Today's subject is the mathematics of standard 8 and the chapter is second, that is parallel lines and transversal. आपण पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय हे आता बघूया. तुम्हाला इथे मी फिगर काढलेले दिसतात आहे दोन लाईन काढलेल्या आहेत. तर पॅरललला मराठीत म्हणतात समांतर रेषा. तर ह्या दोन ज्या रेषा तुम्हाला दिसतात आहे एम आणि एन, तर ह्या समांतर रेषा आहेत. समांतर म्हणजे काय, तर अशा दोन लाईन्स असतात ज्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, त्या एकमेकांना क्रॉस करत नाही. यासाठी आपण दोन पेनांचा वापर करूया. हे दोन पेन म्हणजे लाईन एम आणि लाईन एल. तर एल आणि एम ह्या दोन लाईन्स आहेत. ह्या दोन लाईन्स ह्या अशा प्रकारे पॅरलल्स आहेत. त्या दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, क्रॉस करत नाही, अशा प्रकारे कुठे एकत्र येत नाही, अशा प्रकारे पण येत नाही. तर यांना म्हणतात कोणत्या लाईन्स, ह्या पॅरलल लाईन्स. तर पॅरलल लाईन्स हे लिहायचं कसं, यांची एक लिहायची पद्धत पण असते. तर आपण पॅरलल लाईन्स आता बघूया. त्यांना अशा प्रकारे लिहितात. लाईन बोलतात लाईन एल पॅरलल लाईन एम हे लिहितात असं. आणि बोलताना कसं बोलतात, तुम्ही याला रीड करतात, लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल टू ईच अदर असं बोलतात. किंवा लाईन एल इज, सरळ बोला, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम असंही बोलतात. ओके, तुम्हाला ह्या दोन पॅरलल लाईन समजल्यात. आता आपण यावर अशी एक लाईन काढून घेऊ. ओके, त्याला कट करत जाणारी आणि त्याला एल, आता याला आपण नाव देऊ, दॅट इज ही एल असेल, एम असेल, चेंज करून टाकू नाव, काही फरक नाही पडत. आपण याला म्हणूया एम, याला म्हणूया एन आणि ह्या लाईनला म्हणूया व्हर्टिकल लाईनला एल. तर त्या व्हर्टिकल लाईनला ट्रान्सव्हर्सल म्हणतात. तर ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, अ लाईन इंटरसेक्ट गिव्हन टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. आपण यासाठी परत हे दोन पेन घेऊ आणि परत याला इंटरसेक्ट करायला एक थर्ड असा पेन ठेवला मी. तर हा जो तिसरा पेन आहे, या दोन हॉरिझॉन्टल पेनला दोन पॅरलल लाईनला दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो. इथे एक पॉईंट तयार होतो आणि इथे एक पॉईंट तयार होतो. तर अशी लाईन विच इंटरसेक्ट्स द गिव्हन टू लाईन्स in two distinct point, then that line is called as transversal. Two distinct points, then that line is called as transversal. अशी लाईन जी की दोन पॅरलल लाईनला दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते किंवा कट करते. समजा हे ते दोन पॉईंट्स म्हणजे इथे असणारा आणि हा एक इथे असणार आहे, पण याला पी पण म्हणू शकतो ह्या पॉईंटला, आणि ह्या पॉईंटला क्यू नावं देऊ शकतो आपण. अशा दोन पॉईंट्समध्ये ते इंटरसेक्ट करतात. ओके, आपण पुढचं बघूया, अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. दोन पॉईंट समजले, तुम्ही हे नोटबुकला लिहू शकता. आपण थर्ड पॉईंट आता बघूया, दॅट इज द अँगल्स. मी कट करते हे. angles made by transversal. ओके, आता आपण शिकलोय की दोन लाईन पॅरलल्स असतात, देन त्याच्यावर एक ट्रान्सव्हर्सल असते, एवढंच आपण बघितलं. पण तिसऱ्यामध्ये आपण बघूया, थर्डमध्ये, की त्यामुळे अँगल्स तयार होतात. दोन पॅरलल लाईन आणि एक व्हर्टिकल लाईन, ज्याला आपण ट्रान्सव्हर्सल म्हटलं आहे, छेदिका त्याला म्हणतात मराठीमध्ये. तर ती छेदिका यांना छेदत जाते दोन डिफरंट पॉईंट्समध्ये. तर याच्यामुळे अँगल्स तयार होतात. ते अँगल्स कसे होतात आपण बघूया. तर ड्यू टू ट्रान्सव्हर्सल देअर आर टू डिस्टिंक्ट पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन
नेमली आपण याला नाव देऊन टाकू, याला आपण नाव देऊ ॲज एम अँड एन. इथे डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये ते इंटरसेक्ट झाल्यामुळे एम आणि एन असे नाव देऊ. ॲट ईच ऑफ दीज पॉईंट्स 4 अँगल्स आर फॉर्म. ह्या पॉईंट्सच्या आजूबाजूला ट्रान्सव्हर्सलमुळे इंटरसेक्शन झाले त्याच्या बाजूला एकूण 4 अँगल्स इथे तयार होतात. आपण त्यांना नाव देऊन टाकू. दॅट इज इथे पी घेऊ, देन इथे क्यू असं नाव, आर, एन, इथे एस, टी आणि ए. तर या एमच्या सभोवताल 4 अँगल्स तयार होतात. ओके, देन हेज देअर आर 8 अँगल्स आर फॉर्म. म्हणजे इथे 4 झाले, टोटल 2 लाईन्स मिळून किती होतात आहे 8 अँगल्स. आपण समजायला इथे नंबर देऊ. 1 हा एक अँगल 1, मग इथे असणारा 2, इथे असणारा 3 आणि इथे असणारा 4. एका पॉईंटजवळ 4, परत इथे नाव देऊन टाकू 5 दिस अँगल, इथे 6, 7 आणि 8 असे टोटल 8 अँगल्स असे तयार होतात आहे. ओके, तुम्हाला समजलं एवढं? 8 अँगल्स तयार होतात ते. आपण पुढचं बघूया. यावर आधारित 8 अँगल जे तयार झाले यांना काय नावं द्यायचे. आपण फर्स्ट यामध्ये हेच 8 अँगल त्यांना नावं देतात आणि म्हणजे अँगल्स मिळवाय किती होतात 8 अँगल्स. आपण लिहू 8 अँगल्स आर फॉर्मड. ओके, आता यामध्ये जे अँगल्स 8 प्रकारचे आहेत ते कोणकोणते आहेत तर आपण पहिला प्रकार यामध्ये शिकूया आणि तो फर्स्ट टाईप इट इज द करस्पॉन्डिंग अँगल. पहिला प्रकार आहे यातला ए म्हणूया आपण त्याला. करस्पॉन्डिंग अँगल्स, त्याला मराठीत म्हणतात संगत कोन. काही मराठी मीडियमची मुलं असतात त्यामुळे त्यांना समजायला बरं पडतं. संगत कोन. ओके, संगत कोन म्हणजे काय तर इफ द आर्म ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन. म्हणजे हे जे पेअर ऑफ अँगल्स तयार झाले 1 2 3 4 आणि हे ट्रान्सव्हर्सलमुळे झाले, बरोबर. ही ट्रान्सव्हर्सल, तर या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला अँगल्स बघायचे असे, वन साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. आता मी जे ठेवले इथे 2, तर हे वन साईडला आहेत, लेफ्ट साईड. हा डावा हात आहे माझा त्यामुळे लेफ्ट साईडला असणारे हे 2 आर्म, याला आर्म म्हणतात. तर इफ द आर्म ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन अँड द अदर आर्म आर ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. म्हणजे ह्या दोन आर्म एका साईडला, तर दुसऱ्या 2 आर्म ज्या आहेत आपण ह्या 2 आर्म बघूया, ही एक आणि ही दुसरी, ह्या कुठे दुसऱ्या साईडला. म्हणजे हा उजवा हात आहे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला. तर हे एकाच साईडचे आर्म हे सारखेच दिसतात, डायरेक्शन सारखीच असते बघा. इथे तुम्हाला दिसते बघा 1 आणि 2. म्हणजे हा अँगल याचं नाव आपण घेतलं होतं पी एम ए, म्हणजे अँगल पी एम ए. आणि अँगल आर इथे एन आणि एम, आर एन एम इथला अँगल म्हणजे अँगल 1 अँड अँगल 5. हे 2 अँगल कोणते आहेत करस्पॉन्डिंग. यांचे आर्म एका साईडला असतात ट्रान्सव्हर्सलच्या आणि दुसऱ्या साईडला असतात. तर आपण हे जे अँगल्स आता लिहून घेऊ, कोणकोणते आहेत त्या अँगल्सची नावं लिहून घेऊ आपण. तर त्यांना म्हणतात कोणते अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स. डेफिनेशन पण बघा. इफ द आर्म, इफ द arms on the transversal of a pair of angles are in the same direction, and other arms
are on the same side of a transversal, then it is called as pair of corresponding angles. Then it is called as pair of a pair of corresponding angles. आणि ते पेअरमध्येच लिहायचे असतात. कोणकोणते पेअरमध्ये ते आपण बघूया, त्यांची नावं लिहून घेऊ. एक एक करत मी नावं लिहून देते. पहिला आर, या ठिकाणी असणारे पण त्यांची नावं लिहून देतोय. ही फर्स्ट पेअर आहे आणि फर्स्ट पेअर आपण लिहून घेऊ. दॅट इज कोणकोणते आहेत पेअर? फर्स्ट अँगल AMP किंवा उलटं लिहा PMA, अँगल PMA अँड अँगल RNM, अँगल RNM. आता तुम्ही RNM लिहा किंवा RNA लिहा, सारखंच आहे. आपण दुसरी पेअर लिहू आता, सेकंड पेअर. इथली घेते मी. ही नाव सांगा सेकंड पेअरचं. अँगल AMQ अँड अँगल, सेकंड अँगल आहे MN, मधला भाग हा घ्यायचा, MNS. आपण थर्ड पण घेऊ आता. आणि थर्ड जी पेअर आहे ही बघा, इथली घेऊ. ही खालची डायरेक्शन सेम असतात त्यांच्या, म्हणजे PMN असं खाली बघायचं या प्रकारे. PMN थर्ड पेअर, अँगल PMN अँड अँगल RNT. हा अँगल इथला ब्लॅक कलरनी आहे, अँगल RNT. आणि आता फोर्थ पेअर आपण बघूया परत. अँड दॅट फोर्थ पेअर इज द, ते परत मी ग्रीननीच घेते. ही आहे फोर्थ पेअर इथली. आणि हा अँगल आहे दॅट इज QMN, अँगल असा अँगल लिहायचं QMN अँड अँगल SNT. तर असे टोटल 4 पेअर्स तयार होतात. प्रत्येक पेअर ही सारखी असते, म्हणजे PMA आणि RNA यांचं मेजरमेंट सारखं आहे. म्हणजे ही एक पेअर 2 अँगल, 2 पेअर 4, 6 आणि 8, टोटल 8 अँगल आणि 4 पेअर्स हे तयार होतात. ओके, आता आपण बघूया याच ट्रान्सव्हर्सल आणि पॅरलल लाईनमुळे अजून 2 प्रकारचे अँगल्स तयार होतात. आणि ते आहेत, नेक्स्ट आहे इंटेरियर अँगल्स. आपण त्याला B नाव देऊन टाकू. इंटेरियर अँगल्स हे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं तुमच्या नोटबुकमध्ये. दॅट इज द B अँगल्स, दे आर द इंटेरियर अँगल्स. ना इंटेरियर बघूया आपण. याची डेफिनेशन आहे अ पेअर ऑफ angles which are on the same side of the transversal and inside the given line, and inside the given lines is called
अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. आता इथे बघूया आपण इंटेरियर अँगल्स कोणकोणते आहेत. परत एकदा फिगर काढते. पण ट्रान्सव्हर्सल काढून घेऊ आणि अँगल्सची नावं परत लिहून घेऊ आपण. दॅट इज P, M, Q, then R, N, S, इथे आहे A आणि इथे आहे T. तर बघूया आपण. अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला, एका साईडला बघायची. इथे ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि याच साईडला, आणि ते इनसाईड आहेत, असे आतमध्ये आलेले आहेत. बघूया आपण आतमध्ये कसे आहेत. हा भाग बघायचा आतमध्ये आहे, म्हणजे अगदी बॉक्स सारखा भाग दिसतो आपल्याला. तर इथे हा बॉक्स सारखा असणारा भाग इथून इथपर्यंत असा आतमध्ये आलेला एक इकडे, आणि ट्रान्सव्हर्सलच्या दुसऱ्या साईडला इथे पण हा. ओके, तर हे झाले कोणते? इंटेरियर, आतमध्ये आलेले. आतमध्ये आलेले कोणकोणते अँगल्स आहेत आता बघूया आपण. हे दोन अँगल्स, दीज आर द इंटेरियर अँगल्स. आणि दुसऱ्या साईडचे आपण हे दोन, यांची सम होत असते. तर हे जे आहेत इंटेरियर अँगल्स, आपण त्यांची नावं लिहून घेऊ. फर्स्ट पेअर आहे PMN, अँगल PMN अँड अँगल RNM, ही फर्स्ट पेअर. आणि आता सेकंड पेअर आहे इंटेरियर अँगल्सची, ती आहे QMN अँड अँगल SNM. तर अशा ह्या दोन पेअर्स आपल्याला इंटेरियर अँगल्सच्या इथे मिळतात. आता आपण नेक्स्ट बघूया. दॅट इज द थर्ड वन इज द अल्टरनेट अँगल्स. थर्ड इज द अल्टरनेट अँगल्स. त्याला C नंबर देऊ आपण. अल्टरनेट अँगल्स, त्याला मराठीत म्हणतात व्युत्क्रम कोन, आणि इंटेरियरला आंतरकोन म्हणतात. तर हा झाला व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन म्हणजे काय? अल्टरनेट म्हणजे एक अँगल जर या साईडला घेतला असेल तर दुसरा अँगल असा घ्यायचा, म्हणजे असा झेडमध्ये तयार करायचा. हा झेड बघा, असा झेड तयार होतो, अल्टरनेट तयार होतं. अशा प्रकारे झेड तयार होतो. उलटा सुलटा पण झेड तयार होतो. हा असा पण झेड आहे. ओके, यामध्ये असणारे हे दोन अँगल्स. तर हे झाले कोणते? दॅट इज द अल्टरनेट अँगल्स. बघूया आपण आता अल्टरनेट अँगल्समध्ये डेफिनेशन. पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साईड्स. अपोजिट साईड्स म्हणजे एक अँगल इकडे घ्यायचा आणि दुसरा अँगल इकडे घ्यायचा. अशा प्रकारे अपोजिट साईड्सला घ्यायचे दोन अँगल्स, त्यांना म्हणतात कोणते? अल्टरनेट. डेफिनेशन लिहून घेऊ आपण. पेअर ऑफ angles which are on opposite sides of transversal and their arms. याला आर्म म्हणतात.
and their arms on the transversal show opposite डायरेक्शन. ते अपोजिट डायरेक्शन शो करतात. म्हणजे ह्या साईडला एक डायरेक्शन आणि या साईडला एक डायरेक्शन. तर अशा प्रकारे अपोजिट क्रॉसिंगला जातात ते. त्यांना म्हणतात अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स हे परत दोन प्रकारचे आहेत. दॅट इज फर्स्ट इज द पहिला आहे प्रकार इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि दुसरा आहे हा पहिला प्रकार आणि दुसरा आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आपण बघूया कोणकोणते इंटेरियर आहेत आणि कोणकोणते एक्सटेरियर आहेत. पहिल्यांदा आपण इंटेरियर घेऊ, म्हणजे आतमधले. म्हणजे अशा प्रकारे आतमध्ये आलेले पहिला पेअर, याला आपण नंबर देऊन टाकू ॲज 1 and 2. हे इंटेरियर. आपण त्यांची नावं लिहून घेऊ. फर्स्ट जो आहे अँगल PMN अँड सेकंड MNS. ही एक पेअर झाली. एक दुसरी पेअर ही बघायची आता. याला 3 and 4 म्हणूया आपण. तर अशा प्रकारे हा उलटा Z म्हणजेच अँगल Q, इथे M आहे, QMN अँड अँगल MNR. हे झाले इंटेरियर. आता आपण बाहेर जाऊया. तर बाहेरचे एक्सटेरियर अँगल कोणते? तर हा इथे बघायचा. इथे हा इथला हा AMP एक्सटेरियर, अगदी इथला घ्यायचा. अँगल AMP अँड अँगल TNS हा एकदम बाहेरचा इकडे, आणि हा बाहेरचे एक्सटेरियर आहे. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे ह्या आर्म इकडे गेला आणि याचा आर्म इकडे आलेला आहे. सो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल AMP अँड हा आहे SNT. आपण याला 5 नंबर देऊ, याला 6 SNT. आणि हा दुसरा इथे 7 आणि 8 AMQ. अँगल AMQ अँड अँगल RNT. तर अशा प्रकारे 2 एक्सटेरियर अल्टरनेट आणि 2 इंटेरियर अल्टरनेट, एकूण टोटल 4 पेअर्स इथे तयार होतात. ओके, आता आपण यातली एक्सरसाइज 2.1 बघूया. याला प्रॅक्टिस सेट म्हणतात. तर प्रॅक्टिस सेट 1 यामध्ये क्वेश्चन त्यांनी विचारलं आहे. फर्स्ट क्वेश्चन, मी क्वेश्चन रीड करते. इन द फिगर फिल इन द ब्लँक्स. तुम्ही जे बॉक्सेस आहेत ते भरा आणि फिगर काढते मी इथे आता. आणि आपण इथे नाव देऊन टाकू ॲज PQRSWXYZ अशी नावं आहेत इथे. आणि आपल्याला बॉक्सेस भरायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1 मध्ये फिल द बॉक्सेस गिवन. बॉक्स आपल्याला फिलअप करायचे. तुम्ही क्वेश्चन फुल लिहून घ्यायचा. फिल द बॉक्स.
ओके, फर्स्ट आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. कोणकोणते आहेत ते आता आपण भरून घेऊ. फर्स्ट, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. अँगल पी, अँगल क्यू, अँगल आर, अँगल एस, अँड 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 अँड. इथे आपण बॉक्स करतोय. तर आणि दुसरं आपण घेऊ, दॅट इज द विचारलेला आहे दुसरा क्वेश्चन, दॅट इज इंटेरियर अँगल्स भरा. आणि यामधलाच क्वेश्चन आहे इंटेरियर अँगल्स कोणत्या भरूया. आपण लिहून घेऊ इंटेरियर अँगल्स. अँगल एस अँड बॉक्स. देन अँगल 6चा अँगल जो आहे अँगल डब्ल्यू, हा 5 नंबरचा आहे. आणि नंतर अँगल 6 अँगल डब्ल्यू अँड बॉक्स. तर आपण भरूया. पीला करस्पॉन्डिंग कोणता बघायचा आहे. पी सारखाच दिसणारा करस्पॉन्डिंग शिकवला मी आता. आर्म्स आणि त्यांच्या डायरेक्शन सेम अशा प्रकारे. म्हणजे पीचा करस्पॉन्डिंग इथे काय भरायचं आहे, इथे भरायचं आहे डब्ल्यू. क्यूचा करस्पॉन्डिंग कोणता आहे, इथे क्यू स्मॉल आहे. क्यू सारखाच दिसणारा इथे बघायचा क्यू अँड एक्स. क्यू दिलेला आहे, पण भरायचा इथे एक्स. नंतर आर, तुम्ही आर अँगल बघा इथे दिसतोय आर. आणि इथे वाय, म्हणजे आरला तुम्हाला काय भरायचं इथे वाय. आणि एस, हा इथे दिसतोय एस. आणि तुम्हाला एसला भरायचं आहे, हा एसला भरायचं आहे झेड. तर एससाठी तुम्हाला भरायचं आहे झेड. हे झाले कोणते अँगल्स करस्पॉन्डिंग. आता इंटेरियर अँगल्स आपल्याला भरायचे. इंटेरियर अँगल्सला अशा प्रकारे बघायचं. तर इंटेरियर अँगल्स आता बघूया आपण. एसला कोणता अँगल आहे आतमध्ये आलेला, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स विचारला आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर अँगल्स नाही सॉरी. तर इंटेरियर अल्टरनेट अशा प्रकारे झेड बघायचं आहे. मग इथे असणारा आणि इथे असणारा म्हणजे कोणता आहे, एसला कोणता राहील, एस या अँगलला इथे असणारा आणि इथे असणारा तो आहे एक्स. सो एस इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, इथे आपल्याला भरायचं आहे एक्स. आणि डब्ल्यू इंटेरियर, डब्ल्यूला कोणता राहील इथे, हा दिसतोय आपल्याला डब्ल्यू. अशा प्रकारे उलटा झेड आपण बघतोय. इथे कोणता आहे, दॅट इज द डब्ल्यू. मग इथे काय सापडतंय आपल्याला आर, हा डब्ल्यू आहे तिकडे काय आर. मग इथे भरायचा अँगल आर. ओके, तुम्हाला हा क्वेश्चन समजलेला आहे. तर आपण पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. दॅट इज क्वेश्चन नंबर 2. आणि क्वेश्चन नंबर 2 आहे ऑब्झर्व द अँगल्स शोन फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. एक फिगर आहे ती आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. आणि क्वेश्चन नंबर 2, राईट द पेअर्स. एक एक पेअर आपल्याला लिहायची आहे.
तर मी नावं लिहून घेते. ABCD इथे आहे ABCD आणि इथे आहे EFGH. तर आपण भरूया आता. यामध्ये 2 पॅरलल लाईन्स या आहेत. दीज आर 2 पॅरलल लाईन्स अशा प्रकारे, आणि ही त्याची काय झाली ट्रान्सव्हर्सल. तुम्हाला अशा प्रकारे आता ऑब्झर्व करायचं आहे. बघूया आपण. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स पहिल्यांदा लिहायचे. फर्स्ट द इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्समध्ये येईल सी, हा बघायचा झेड तयार होतो इथं. ओके, म्हणजे काय आला सी आणि ई. तर अँगल सी अँड अँगल ई हे झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. पुन्हा दुसरी पण पेअर तयार होते इंटेरियर अल्टरनेट अँगल्सची. ती आहे बी आणि एच. हे बघायचं बी एच, हा असा झेड आता तयार होतो. अँगल बी अँड अँगल एच असे 2 तयार होतात. तर आपण त्यातला हा एक पहिला पार्ट झाला. यातला परत आता दुसरा पार्ट आपण शिकतोय, तो म्हणजे कोणता, करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे सेम असलेले, सेम डायरेक्शनला असलेले. तर करस्पॉन्डिंग अँगल्स ए अँड सी. तर पहिला जो पेअर तयार होता आपल्या ठिकाणी इथे ई आहे, सॉरी ई. अँगल ए अँड अँगल ई. दुसरी पेअर घ्या तुम्ही डी अँड एच. अँगल डी अँड अँगल एच. तिसरी पेअर घ्या अँगल बी अँड अँगल एफ. अँगल बी अँड अँगल एफ. आणि चौथी पेअर आहे आता अँगल सी अँड अँगल जी. अँगल सी अँड अँगल जी झाले हे करस्पॉन्डिंग एकसारखे दिसणारे एका डायरेक्शनचे. आणि तिसरं विचारलं त्यांनी इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स आता बघूया आपण. आतमध्येच आलेले असे बी अँड ई अँगल हे बघायचे आता आतमध्ये बॉक्समध्ये अशा. ओके, अँगल बी अँड अँगल ई. आणि दुसरी पेअर आहे आतमध्ये आलेली अशी अँगल सी अँड अँगल एच. ओके, इथे एक्झरसाइज 2.1 संपते. तुम्ही या टाईपचे सम्स जर असतील मिसलेनियस एक्झरसाइजला ते तुम्ही करून बघायचे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू स्टुडंट्स.